आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे अस्वलाने धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याला ठार करून 8 शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या अस्वलाला पकडण्यात वन विभागाला तब्बल 18 तासांनंतर यश मिळाले आहे। तालुक्यातील दयाळ धानोरा येथे अस्वलांनी भीषण धुमाकूळ घालत तब्बल 9 शेतकऱ्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 शेतकरी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आप्पारावपेठ वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह आणि रेस्क्यू टीमसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। अस्वलाला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली। बराच वेळ उलटूनही अस्वलाचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती। दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक इटलोड तसेच वनविकास महामंडळाचे सहाय्यक वन व्यवस्थापक परहाड हे देखील घटनास्थळी दाखल झाले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र केली असता एका शेतकऱ्याला मक्याच्या शेतात अस्वल असल्याचे दिसून आले। तत्काळ वन अधिकाऱ्यांनी व रेस्क्यू पथकाने कारवाई करत तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित अस्वलाला जेरबंद करण्यात यश मिळवले। अस्वलाला पकडण्यात आल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, प्रमोद राठोड, वनपाल व्हीएस गुद्दे, दीपाली सोनाळे यांच्यासह वनकर्मचारी व स्ट्राईक फोर्सचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान जखमी शेतकऱ्यांवर उपचार सुरू असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करत मयताच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज, किनवट, नांदेड। काल सकाळी आमच्या दयाळ तांडामध्ये एक खोरीमध्ये असेल 2 माणसाचे घायल केले आणि आज 5-6 माणसं घायल झाला, 2 माणूस जागेवर मरून गेले आणि अशा घटना झाली। सर्व लोक फारच आले होते आणि काय भेटले नाही म्हणून निघून चालले होते। मी हिम्मत करून हाताला काठी धरून मी गेलो तो हो समोर काट्याला दगड मारला तेव्हा ते मला फायले मी पळून आलो, सर्व घेऊन गेलो, त्याला मग धरले। आमच्या दयाळ धानोरा येथे एक शेतकरी दत्ता बळीराम जाधव यांनी मक्का या पिकाला पाणी देत असताना अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला। त्याचे बंधू रमेश बळीराम आणि त्यांचा मुलगा संजय जाधव या तिघांनी शेतामध्ये रात्रीच्या 10 वाजता पाणी देत असताना अचानक त्या अस्वलाने हल्ला केल्यामुळे त्या दत्ता बळीराम यांनी जाग्यावरच त्याची मौत झाली आणि आरडाओरड करून एका संजय नावाच्या मुलानं झाडावर चढून फोन केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी गावातील व्यक्तींनी धाव घेतली आणि त्या अस्वलाने त्याच्यावर लाईटचं फोकस पडलं। ज्या लाईटची फोकस पडले की त्या माणसावर हल्ला करायचे, अशा प्रकारे त्यांनी 9 माणसावर हल्ला केली आणि त्यामध्ये 3 माणसं अतिशय गंभीर परिस्थितीत जखम आहे आणि दत्ता बळीराम नावाचा व्यक्ती हो तो मरण पावलेला आहे। आणि या म्हणजे संपूर्ण माहितीसाठी FDCM आणि प्रादेशिक परिवहन वन विभाग आणि या सगळ्यांना आम्ही म्हणजे फोन केले आणि आमच्या इस्लापूर येथील पोलीस स्टेशनचे भोसले साहेब यांनी सुद्धा खूप आम्हाला रात्रभर मदत केली आणि संपूर्ण म्हणजे महामंडळचे चोले साहेब आणि त्यांची टीम एकंदरीत सर्वांनी रात्रभर आमच्या सोबत राहिले आणि एकाचा जीव गेला आणि बाकीचे जी होणारी घटना अनर्थ टाळण्यासाठी आम्हाला त्यांनी मदत केली आणि आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्या अस्वलाला धरून त्यांना टॅगबंद आणि जेरबंद करण्यात आले आणि संपूर्ण गावकरी आणि गाववासियांना दिलासा मिळाला। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।